हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदा देवी सरस्वती मते प्रभे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। पवनसुत हनुमान जय। ॐ जयन्ती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमस्तुते। अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावद्यजीवोद्धारार्थावतारं कलाकाङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्रं खलाणीशवादा पणुदारदक्षं समाधिस्थमृत्युं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंच साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनो तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजं चतुष्टकं। नमो सद्गुरु निर्गुणा
सोनी माझी रचना हरिगुण वर्णा नमो चंड मार्तंड तो खर्गधारी उभा जेजुरीला असे सौख्यकानी करी शूल शोभे असे थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा शरणागत दीनार्थाय परित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरे देवी तुळजा भवानी नमोस्तुते जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरदहस्ते मजवरी आदिनाथे अनुग्रह नाथा सिरिदला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता की असे साधन ते जाणून मियान मन निवांत केले नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय रायगडी मंदिरी वसे माझा राया राजगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जडली जाची प्रीती प्रथम वंदितो तुमा छत्रपती राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभा असती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले पोपडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामामणी सद्गुरुनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की हरि गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हरि गोपाल बोलो आधार म्हणा हरि मुकुंद राधा रमण हरे मुकुंद
गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज मल्हारी मार्तंड भगवान की जय. हरि ओम. हरि गोपाल कृष्ण भगवान की जय. परमपूजनीय गुरुदेव चराचरामध्ये वास करणारी भगवत शक्ती भगवान परमात्माच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप ज्ञानोबा तुकोबा गोरोबा सावतोबा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र ही संतांची भूमी, विदर्भ ही आपल्या अवलियांची भूमी. विदर्भामध्ये सुद्धा अनेक संत महात्मे अवताराला आले. त्यापैकी संत शिरोमणी गजानन महाराज, संत शिरोमणी सखाराम महाराज, संत शिरोमणी दत्तूजी महाराज, संत शिरोमणी भोजने बाबा, लक्ष्मणगिरी महाराज, श्री संत वियोगी महाराज, अनेक महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेला आपला परिसर आहे, आपली भूमी आहे. आपल्या परिसरामध्ये बापूजी महाराज अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली भूमी आहे. या भूमीमध्ये भगवान परमात्माच्या असीम कृपेने संत महंतांच्या परम आशीर्वादाने गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी खंडोबारायाच्या परमदरबारामध्ये परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य चिमकर बाबांच्या चरण सानिध्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कथेचा सत्संगाचा विशेष लाभ, अलभ्य लाभ प्राप्त होत आहे. हे खरोखर भगवंताची कृपा आहे. पहिल्या वर्षी याच ठिकाणी ज्या वर्षी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली त्याच वर्षीला श्री रामकथा आपण या ठिकाणी भगवान मल्हारी मार्तंडरायाच्या दरबारामध्ये रामकथेवरती चिंतन केलं. दुसऱ्या वर्षी श्रीमद भागवत रहस्य आपण याच ठिकाणी पहिल्या वर्धापन वर्षावरती पाहिलं. तिसऱ्या वर्षी शिव महापुराण कथा आपण याच ठिकाणी श्रवण केली. मागील वर्षी सुद्धा शिव महापुराण कथाच आपण या ठिकाणी श्रवण केली. आता भागवत, रामायण, शिव महापुराण जर म्हटलं तर उद्याच्या दिवशी काय येणार हे अगोदरच लोकांना माहीत आहे, नाही का? भागवत सांगणारीपेक्षा ऐकणारीचे पाठ झाले. हो, म्हणून आजच्या या जगतामध्ये संत या जगापर्यंत पोचणं गरजेचं आहे. संतांचं अवतार कार्य पोचणं हे गरजेचं आहे. या अनुषंगाने, या उद्देशाने या ठिकाणी खंडोबारायाचा भक्त परिवार, जय मल्हार भजनी मंडळ, पंचक्रोशीतील खंडोबारायाचा भक्त परिवार, गुरुमाऊलींचा भक्त परिवार यांच्या सर्वांच्या काही भाविकांच्या मतानुसार या ठिकाणी त्यांचं असं मनोगत झालं, देवांचं चरित्र आतापर्यंत आपण अनेक ऐकले, पण संत महात्म्यांचं चरित्र काय आहे? अगम्य आणि अपूर्व इतिहास आहे संतांचं चरित्र. संत महात्म्यांचं होते ते चरित्र सामान्य माणसाचा म्हणावा होते जीवन, आणि शूरवीरांचा म्हणावा तो इतिहास आहे. पण संत महात्म्यांचं जीवन आपल्याला कळालं पाहिजे. संत महात्म्यांच्या जीवनामधून संत महात्म्यांनी या जगाच्या पाठीवर दिलेला उपदेश, केलेलं जीवनातमध्ये कार्य, त्यांच्या जीवनामध्ये केलेला त्याग हा घरापर्यंत, जनमानसापर्यंत पोचवावा, या उद्देशाने खंडोबारायाच्या परमदरबारामध्ये यावर्षी आपण संत चरित्र कथा पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मे अवताराला आले. अगोदर आपल्याला संतांचं अवताराचं कारण बघावं लागेल. संत महात्मे मृत्यू लोकामध्ये अवताराला येतात. अवतरती इति अवताराः. संत महात्मे अवतार घेतात, येतातही स्वतःच्या इच्छेनं, आणि आपलं कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर निघून जातात देखील स्वतःच्या इच्छेनं. तुमच्या आपल्यासारखं येणं नाही, तुमच्या आपल्यासारखं जाणं नाही. संतांचं अवतार कार्य हे अलौकिक आहे. येतात सुद्धा स्वतःच्या इच्छेनं, निघून जातात देखील स्वतःच्या इच्छेनं. इथे अवताराला आल्याच्या नंतर त्यांचं कार्य काय? संतांच्या कार्याची जर मीमांसा जर आपण पाहिली तर संतांचं येण्याचं कार्य जर आपण पाहिलं, उद्धरया आले दीनजना,
दीनजनांच्या उद्धाराकरता स्वतः भगवान परमात्माच संत रूपानं अवताराला येत असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरया आले दीनजना. दीनजनांच्या उद्धाराकरता संत महात्मे भगवान परमात्मा स्वतः संतांचं रूप या जगाच्या पाठीवरती घेऊन येतात. जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट वीती परोपकारे, परोपकारे, परोपकारे. देह कष्ट वीती परोपकारे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. गोपाल कृष्ण भगवान के. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगताचं कल्याण व्हावं हेच उद्दिष्ट संतांच्या जीवनाचं आहे. संतांचं जीवन कार्य आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. त्याकरता संत महात्मे स्वतःच्या इच्छेनं येतात आणि संत महात्म्यांच्या जीवनामध्ये त्या संतांनी जे काही जीवन कार्य केलं, जीवनामध्ये केलेला उपदेश, जीवनामध्ये केलेला त्याग आणि जीवनामध्ये केलेली ईश्वराची भक्ती, त्या भक्तीचं दिग्दर्शन पाहण्याकरता आपण या ठिकाणी संत चरित्र कथा आपल्याला 7 दिवसापर्यंत ऐकायची आहे. तर संत चरित्र कथा खंडोबारायाचा भव्य दिव्य लंगर सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आजचा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आज दुग्ध शर्खरा योग असा घडून आलेला आहे. पहा, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजामातेचा सुद्धा जन्मोत्सव सोहळा आहे 12 जानेवारी, नाही का. असा या ठिकाणी सुवर्ण योग घडून आलेला आहे. ज्या मातेच्या कुशीमध्ये शिवछत्रपती लहानाचे मोठे झाले. हिंदवी स्वराज्य राजे शिवछत्रपतींनी करवलं. मासाहेबांची इच्छा पूर्ण केली. त्या राजाला जन्म देणाऱ्या आईचा आजचा जन्मोत्सव दिवस आहे. हो, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव सोहळा आहे. आणि आज खंडोबारायाच्या परमदरबारामध्ये आपण संत चरित्र कथा आजपासून आपली सुरुवात झालेली आहे. भगवंताच्या कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने उर्वरे चिमकर बाबाच्या परमाशीर्वादाने त्याचप्रमाणे आदरणीय श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी ओंकारजी महाराज बोदडे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी गुरुजनांच्या मुखातून जे काही संत चरित्र आतापर्यंत ऐकलं असेल, जे संत चरित्र अध्ययनातून गेले असेल, जे संत चरित्र संतांचं जे काही चरित्र आहे ते आतापर्यंत केलेल्या अभ्यासातून या ठिकाणी आपल्याला दररोज विविध संतांचं जीवनचरित्र आणि त्यांच्या चरित्रामधून त्यांनी या जगताला केलेलं मार्गदर्शन, केलेला उपदेश, त्या उपदेशाला स्पर्श करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्या संतांच्या वचनाचं पालन करावं लागेल. असं असणारं संत चरित्र आपण श्रवण करत आहोत. सर्व पंचक्रोशीतील भाविकांच्या, समस्त ग्रामस्थवासी वसाडीकर यांच्या अनमोल सहकार्याने, पंचक्रोशीतील मल्हार भाविक असतील त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने
हा सप्ताह ज्ञानयज्ञ दरवर्षीप्रमाणे पूर्णत्वास जाते. दरवर्षीप्रमाणे पूर्णत्वास जाते. खंडोबारायचा परमकृपा आहे. आदिमाया शक्ती जगदंबेचं शक्तिपीठ आपलं गावामध्ये आदिमाया शक्ती तुळजाभवानी विराजमान आहेत. आणि त्या आदिमाया शक्तीच्या या कृपाछत्राखाली 7 दिवस आपल्याला संत चरित्र कथा, संध्याकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन, त्याचप्रमाणे सकाळी काकडा झाल्याच्या नंतर सकाळी 5 ते 6 काकडा झाल्याच्या नंतर विष्णू सहस्रनाम आणि त्यानंतर आपल्या कथेची मर्यादित वेळ ठीक 12 ते 4 वाजेपर्यंत कथेची मर्यादित वेळ असेल. 4 सव्वा 4 पर्यंत आरतीसह दररोज आपली कथा या ठिकाणी थांबणार आहे. म्हणून सर्वांनी या कथा श्रवणाचा विशेष रूपाने लाभ घ्यावा. भगवान परमात्मेच्या दरबारामध्ये संत चरित्र कथा आपण जी करतो आहे, जी श्रवण करणार आहोत, भगवान परमात्माला सुद्धा स्वतःचं चरित्र नाही आवडत, मात्र भगवत भक्तांचं चरित्र श्रवण करण्याकरता देवालाही आवडते. साक्षात ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, तेही प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. जे माझ्या भगवत भक्तांचं चरित्र ऐकतात, जे माझ्या भगवत भक्तांचं चरित्र श्रवण करतात, हो त्या भगवत भक्तांच्या भाग्याचं वर्णन मी काय करावं. स्वतः भगवान परमात्मा भागवतामध्ये 11 स्कंधामध्ये वर्णन करतात, उद्धवा जै संत मुखीची कथा अत्यादरी ऐके श्रोता, त्याचे निज भाग्य तत्वता माझेनी सर्वथान वर्णवे. उद्धवा अरे जै संत मुखीची कथा अत्यादरे ऐके श्रोता. कसं अत्यादरे हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. हो, अत्यादरे ऐके श्रोता, अतिशय आदराने, अतिशय प्रेमाने, अतिशय श्रद्धेनं ही कथा जो माझी श्रवण करत असेल, हो त्या भगवत भक्ताच्या भाग्याचं वर्णन मी काय करावं. साक्षात भगवान परमात्माने उद्धवाला बोलावं. जै संत मुखीची कथा अत्यादरी ऐके श्रोता, त्याचे निज भाग्य तत्वता माझेनी सर्वथान वर्णवे. मी त्या भगवत भक्ताच्या भाग्याचं वर्णन करू शकत नाही, कारण माझे भक्त जी ज्या ठिकाणी जी कथा श्रवण करत असतील, जी कथा गायन करत असतील, जी कथा श्रवण करत असतील, हो त्या भक्ताच्या भाग्याचं वर्णन मीही करू शकत नाही. तेवढ्यामध्ये उद्धवाने देवाला प्रश्न करावा, देवा ऐसा लाभ जा कथा श्रवणी, ऐसा लाभ जा कथा श्रवणी, तरी का न ऐकते सकळ जनी. हे भाग्य भगवत कृपे वाचुनी, सर्वथा कोणी लाहेन. उद्धवाने प्रश्न केला, देवा तुमच्या कथा श्रवणाचा अधिकार ज्या भगवत भक्तांना प्राप्त झाला त्यांना तर तो अधिकार प्राप्तच झाला, पण ऐका एवढा मोठा कथेचा लाभ जर तुमच्या कथेच्या ठिकाणी आहे तर सर्व लोक कथा श्रवणाकरता का नाही येत, का श्रवण करत नाही, का सर्व लोक भक्तीच्या मार्गाने वळत नाही. भगवंतानी उद्धवाला सांगितलं, उद्धवा अरे माणसाचं झालेलं पुण्य असलं की ते पुण्य घरी राहू देत नाही, ते पुण्य इकडे घेऊन येते. आणि माणसाचं पाप वाढलेलं असलं ते इकडे येऊ देत नाही. कोण म्हणतंय? साक्षात भगवान परमात्मा सांगतात. माऊली नरहरी बाबा सुद्धा सांगत होते, पाप गेल्याची काय खून, नाही पालटले अवगुण. अंगातले अवगुण जर गेले नसतील तर समजून चला पाप अजून शिल्लक आहे. सत्य संकल्प करण्याची जर इच्छा जर निर्माण झाली असेल, कथा श्रवण करावं वाटते का, समजून चला पाप केलं. एकादशी करावं वाटते का, समजून चला पाप गेलं. भगवंताची सेवा करावी वाटते का, समजून चला पाप गेलं. एखाद्या वारीला जावं वाटते का, समजून चला पाप गेलं. नाही का तिकडे रिकाम्या गप्पा हाना वाटतात काय, समजून चला पाप अजून शिल्लक आहे. हो पाप अजून शिल्लक आहे. अंग दुखलं की दारू प्या वाटते काय, समजून चला पाप अजून शिल्लक आहे. पाप गेल्याची काय खून, नाही पालटले अवगुण. पाप गेलं हे समजावं कधी, अंगातले अवगुण जर दूर जर झाले
तर समजून चला पाप गेलं, कथा श्रवणाचा खरोखर अधिकार प्राप्त झाला. बहुता सुकृते नरदेह लादला, भक्तिवीन गेला अधोगती. अनेक संत महात्मे भूलोकावरती अवतीर्ण झाले आणि या ठिकाणी जगताला पाहिलं रे. एकंदरीत उंदरापासून इंद्रापर्यंत सर्व जनता, सर्व जग सुखाच्या इच्छेनं परिभ्रमण करीत आहे, पण सुख न प्राप्त होता त्याच्या हजारो पटीने जीवाला दुःख भोगावं लागत आहे. याचं कारण काय? ज्ञानोबाराय वर्णन करतात. दुःख शोकांच्या घाई मारिली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही जी ग्रासली माया. ज्ञानोबाराय सांगतात, या जगाच्या पाठीवर आम्हाला या मायेनं ग्रासून टाकलं आणि जिथे सुख आहे तिथे जीवाला दुःख दिसायला लागलं आणि जिथे दुःख आहे तिथे सुख दिसायला लागलं. मग यावरती काय उपाय करावा? त्याकरता सर्व सुख प्राप्त व्हावेत याकरता जीवाला उपदेश करण्याकरता भगवान परमात्मा संत रूपाने जगाच्या पाठीवर अवताराला येत असतात. संतांचं येण्याचं कारण आहे, येतातही स्वतःच्या इच्छेनं, जातात देखील स्वतःच्या इच्छेनं. उद्धरया आले दीनजनांच्या उद्धाराकरता संत मायबाप मृत्यू लोकामध्ये अवताराला येतात. मग संत महात्मे अवतारालाही येण्याच्या अगोदर सृष्टीचा विस्तार जर पाहिला तर या सृष्टीच्या विस्ताराची कथा आली श्रीमद भागवतामध्ये. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये असं वर्णन येतं आहे. 3ऱ्या स्कंदामध्ये आली कथा. 3ऱ्या स्कंदामध्ये ब्रह्मदेवाला उपदेश केला भगवान श्रीहरी परमात्मानी. हंसरूपी ब्रह्म उपदेश श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. ब्रह्मदेवाला उपदेश केला आणि ब्रह्मदेवाला उपदेश केल्याच्या नंतर उपदेश तो कोणता केला? चतुश्लोकी भागवत सांगितलं, 4 श्लोक सांगितले. अहमेवा समेवाग्रे नान्यदयत् सत्सत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशेषेत सोऽस्म्यहं वृत्तेऽर्थयत् प्रतीत ना प्रतीत चात्मनि तद्विदादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु ते वचाश्वणु प्रवेष्टान्य प्रवेष्टानि तथा तेषु न तेष्वहं यतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयो व्यतिरेकाभ्याम यस्या सर्वत्र सर्वदा. झालं, भागवतच झालं. हे 4 श्लोक सांगितले, उपदेश केला. हंसरूपी ब्रह्म उपदेश श्रीहरी. त्या भगवान परमात्माला एकट्याला राहवलं नाही. मग त्या भगवान परमात्माने काय केलं? एकले न कंठवे म्हणून आयेने. निळोबाराय गवळणी प्रकरणामध्ये वर्णन करतात. केले निर्माण 14 भुवने मेघ सूर्यादी तारांगणे. हे सर्व त्या प्रभूने निर्माण केलं. त्या भगवान परमात्म्याला एकट्याला राहवलं नाही. तो भगवान परमात्मा सुद्धा निर्गुण रूपामध्ये होता. निर्गुण रूपामध्ये रंग नाही, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निरगुण तुझी रघुराया. निराकार निरगुण तुझी रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. कृष्ण भगवान की जय. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निर्गुण निराकार रे तुही रघुराया. एकट्याला त्या परमेश्वराला नाही राहवलं. निर्गुण होता सगुण झाला भक्ताकारणी. भक्ताकारणी येणे घेतली से आळी. 10 गर्भवास सोसी वनमाळी. एकटा होता भगवान परमात्मा.
त्याला एकट्याला करमलं नाही. मग त्या परमात्माने केली निर्माण 14ही भुवनी. त्या भगवंताची इच्छा झाली आपण एकापासून अनेक व्हावं. नवे तेची कैसे झाले रे खेळिया, अवघेची दिसू लागले रे. अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे. जोपना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढविले रे. ऐक खेळिया तुला सांगतो, ऐसे जाणून खेळ खेळे रे. खेळिया प्रकरणामध्ये संत महात्मे वर्णन करतात. एकटा असणारा भगवान परमात्मा, भगवंताला असं वाटलं आपण एकापासून अनेक व्हावं. इच्छा निर्माण होता बरोबर भगवान परमात्माच्या नाभीमधून एक कमलपुष्प निघालं. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेव त्याचा मूळ स्तंभ पाहत आहे. शोध घेऊ लागला, मला निर्माण करणारा कोण. कमळाच्या फुलावरून जिकडे पाहतो तिकडे पाणीच पाणी दिसून राहिलं, पण मला निर्माण करणारा कोण आहे याचा शोध घेत घेत ब्रह्मदेव निघाले. आणि याचा शोध घेत घेत निघाल्यानंतर ब्रह्मदेवाला कळून चुकलं की साक्षात शेषावरती पहुडलेला आहे, शेषावरती झोपलेला आहे कोणीतरी महापुरुष आहे. आणि त्याच्या नाभीतून हे कमलपुष्प निघालं आणि त्यातून त्या देवानेच माझी उत्पत्ती केली. ब्रह्मदेवाला कळालं. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी जाऊन त्या भगवान परमात्माची स्तुती करायला प्रारंभ केला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. प्रार्थना करतायत. त्या भगवंताची स्तुती त्या ठिकाणी करायला लागले. भगवंताची स्तुती करून राहिले. भगवंताला नारायण नाम त्या ठिकाणी त्यांनी द्यावं. अनेक वर्ष एक महापुरुष कोणीतरी त्या पाण्यामध्ये राहिला. पाण्याला संस्कृतमध्ये नार म्हणतात. हो, त्यानेच त्या ठिकाणी भगवंताला नारायण हे नाम दिलेलं आहे. देवा अनेक वर्ष तुम्ही या नारीमध्ये राहिला. नारायण नाम त्या ठिकाणी भगवंताला दिलं. आणि ब्रह्मदेवाला भगवान परमात्मा उपदेश करतात. हे ब्रह्मदेवा, तुम्हाला कशाकरता निर्माण केलं? या सृष्टीचा विस्तार करण्याकरता तुम्हाला निर्माण केलं. एकच असणारा प्रभू परमात्मा सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेव या रूपानं करतो. पालन पोषणाचं कार्य विष्णू या रूपानं करतो. आणि संहाराचं कार्य शिव या रूपानं भगवान परमात्मा करतो. एकच आहे भगवान परमात्मा. ज्याप्रमाणे सूर्य एक आहे पण त्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब अनेक पडतात, त्याचप्रमाणे प्रभू परमात्मा एकच आहे पण त्याने अनेक रूप धारण केले. तोच देवी झाला, तोच देव झाला, तोच कृष्ण झाला, तोच विष्णू झाला. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. किंवा नाथ महाराज वर्णन करतात. हरीची दासा हरी दाही देशा भावे दैसा तैसा हरी भावे दैसा तैसा हरी एक भावे दैसा तैसा हरी एक. हरीची दासा देशा भावे दैसा तैसा हरी एक भावे दैसा तैसा हरी एक. हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. एकच असणारा भगवान प्रभू परमात्मा पण अनंत रूप त्या भगवंतानी धारण केले. पण एकट्याने केले नाही. त्या भगवंताला सुद्धा आदि माया शक्तीचा सहारा घ्यावा लागला. नाथ महाराज वर्णन करतात. तू धरोनी देवी मायेसी ब्रह्मदिकांते सृजिसे प्रतिपाळुनी संवरसी तू त्या कर्मासी अलिप्त. या देव लोकांना सुद्धा शक्ती पुरवणारी जी आदि शक्ती आहे, तीच आदि शक्ती जी आहे त्या आदि शक्तीने हे विश्व निर्माण केलं. त्याच आदि शक्तीने या भगवान परमात्मांना सुद्धा शक्ती पुरवली. देवी भागवतामध्ये वर्णन येते. मधु आणि कैटभ नावाचे दैत्य मारण्याकरता, मधु आणि कैटभ नावाचे जे दोन दैत्य झाले होते, पुराणामध्ये आपण कथा ऐकतो.
मधु आणि कैटभ भगवान श्रीहरी परमात्मा झोपलेले आहेत, शेषावरती झोपलेले आणि भगवान परमात्माच्या कानातील मळांपासून एक मधु आणि कैटभ दोन नावाचे दैत्य त्या ठिकाणी जन्माला आले. मधु आणि कैटभ उन्मत्त झाले, देवलोकांशी वैरत्व करू लागले. मधु आणि कैटभ, मधु कोणाला म्हणतात आणि कैटभ कोणाला म्हणतात, देवी भागवतामध्ये चांगल्या प्रकारे त्याचा विस्तार करता येतो. मधु म्हणजे स्तुती आणि कैटभ म्हणजे निंदा. हो, मधु म्हणजे स्तुती. स्तुती कशी लागते, माणसाला मधुर वाटते ना. हो, स्तुती माणसाला गोड वाटते, स्तुती अत्यंत गोड वाटते आणि हो निंदा अत्यंत कडू वाटते. मधु आणि कैटभ जी आहेत, देव लोकांची कधीतरी स्तुती करतात, कधीतरी निंदा करतात आणि तेच मधु आणि कैटभ हो देव लोकांना त्या ठिकाणी त्रास देतात. भगवान श्रीहरी परमात्मा शेषावरती पहुडलेले आहे. देवलोक भगवंताला शरण आले. देवा काय करावं, तुमच्या कर्णमळापासून कानातील मळापासून या मधु कैटभाची उत्पत्ती झाली आणि देवलोकांचा छळ हे मधु आणि कैटभ दोन्ही दैत्य करून राहिले. काय करावं, तेव्हा भगवान श्रीहरी परमात्माने नेत्र उघडावे आणि त्या देवलोकांना सांगावं, मी त्याच्यासोबत युद्ध करेल. मधु आणि कैटभासोबत भगवान श्रीहरी परमात्मा युद्ध जेव्हा करतात तेव्हा मधु कैटभाच्या समोर साक्षात भगवान विष्णू परमात्मा सुद्धा हारतात. काय करावं आता, शेवटी भगवान परमात्माला आदी माया शक्ती जगज्जननी या जगताची जी पराशक्ती आहे, जी ब्रह्मचित्कला शक्ती आहे, त्या ब्रह्मचित्कला शक्तीचा धावा करावा लागतोय. तेव्हा आदी माया शक्ती अष्टभुजा देवीचं रूप धारण करते आणि भगवान श्रीहरी परमात्माला सांगते, हे देवा हो तुम्ही आतापर्यंत स्वतःच्या बलावरती लढण्याचा प्रयत्न केला, पण ऐका हो मी या जगतामध्ये सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये मी स्थित आहे, पण माझा तुम्ही धावा केला नाही. पण मी तुम्हाला प्रसन्न होण्याकरता या ठिकाणी आले आणि आशीर्वाद देते, देवा आता तुम्ही युद्ध करण्याकरता पुढे जा. आदिमाया शक्तीची पूजा भगवंतांनी त्या ठिकाणी करावी. त्या आदिमाया शक्ती जगज्जननीची पूजा केल्याच्या नंतर ती आदिमाया शक्ती प्रसन्न झाली आणि भगवान श्रीहरी परमात्मा मधु कैटभाला मारून विजयी झाले. देवी भागवतामध्ये कथा आली पहा. त्याच भगवान परमात्माने ब्रह्मदेवाला निर्माण केल्याच्या नंतर ब्रह्मदेवावरती कार्य सोपवलं. हे ब्रह्मदेवा, तुम्हाला या ठिकाणी आम्ही निर्माण केलं, सृष्टीचा विस्तार करण्याकरता निर्माण केलेला आहे. ब्रह्मदेव म्हणू लागला, देवा ऐका, सृष्टीचा विस्तार करण्याकरता मी काय करावं. आकाशवाणी होते, तप कर. अरे तप कर, सत्कर्म कर बाबा, तप कर. आकाशवाणीचा अर्थ त्या ठिकाणी भगवंताला विचारला जातो आणि भगवान परमात्माने त्या आकाशवाणीचा अर्थ सांगावा. ब्रह्मदेवा तुम्ही तप केलं पाहिजे, मग तपस्या हो तपस्या तुम्ही केली पाहिजे. कोणती करावी तपस्या आता हो प्रणवाक्षराचा त्या ठिकाणी नाममंत्र जप करावा. हे एकाक्षर ब्रह्म आहे. या ओम मध्ये हे जगत पूर्ण सामावलेलं आहे. या ओमकार प्रणवामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव या ओम मध्ये चाले आहेत. प्रणवाक्षरामध्ये प्रणवाक्षर सांगितलं जाते ओम. तुम्ही त्याचं स्मरण करावं. भगवंताची त्या ठिकाणी दिव्य अनुभूती त्याला आलेली आहे आणि ब्रह्मदेवानी आता भगवंताला विचारलं, देवा आता मी सृष्टीची उत्पत्ती कशी करावी, काय करावी हे ठीक आहे, पण आता अनेक सृष्ट्या उत्पन्न करण्याच्या अगोदर ब्रह्मदेवानी 4 कुमारांना उत्पन्न केलं. ब्रह्मदेवानी तशा 27 प्रकारच्या सृष्ट्या निर्माण केल्या. भागवतामध्ये वर्णन येते. बऱ्याच ठिकाणी 14 सृष्टी निर्माण केल्या असंही वर्णन येते. ब्रह्मदेवानी या जगतामध्ये प्राणीमात्रांची सृष्टी निर्माण केली, प्राणीमात्रांची सृष्टी निर्माण केली, भूत प्राण्यांची सृष्टी निर्माण केली. हो सर्व हे निर्माण केल्याच्या नंतर तरी भगवंतांना विशेष आनंद झाला नाही. मग आता काय करावं. मग ब्रह्मदेवानी असं ठरवलं की आपण आता 4 कुमारांना निर्माण करावं.
म्हणून ब्रह्मदेवाच्या मनापासूनच 4 कुमारांची उत्पत्ती होते. 4 कुमार आहेत हो, सनक, सनंदन, सनातन आणि सुजात. 4 कुमारांची उत्पत्ती त्या ठिकाणी होते आणि तेच 4 कुमार म्हणजे मूर्तिमंत ज्ञानाचा अवतार. त्यांना सनत कुमार असं म्हणतात. ब्रह्मदेवानी सनत कुमाराला म्हणावं, हे कुमारांनो, तुम्हाला मी निर्माण केलं, आता तुम्ही जा आणि प्रजेची उत्पत्ती करावी. त्या सनत कुमारांनी सांगितलं, मी प्रजेची उत्पत्ती करण्याकरता इथं आले नाही हो, आम्ही प्रजेची उत्पत्ती करण्याकरता आलो नाही, आम्ही तुमचंही वेळप्रसंगी ऐकणार नाही. आमचं कार्य आहे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. या जगाच्या पाठीवर भुललेल्या भटकलेल्या जगाला मार्ग दाखवण्याकरता आमचा अवतार आहे. आम्ही या जगतामध्ये आता प्रजेची उत्पत्ती करणार नाही. आम्हाला विनाकारांच्या या प्रपंचामध्ये, या मायेमध्ये, या मोहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नका हो. ब्रह्मदेवाला त्या 4ही पुत्रांचा राग येतो. माझे पुत्र असल्यानंतर देखील माझं जर ऐकत नसेल तर ब्रह्मदेवाला राग येतो आणि ब्रह्मदेवाने त्या 4ही कुमाराला शाप द्यावा. तो शाप आशीर्वाद ठरतो मंडळी. 4ही कुमारांना शाप द्यावा. जा असेच राहसाल तुम्ही, असा शाप ब्रह्मदेवाने देऊन टाकला. 4ही कुमार बालरूपामध्येच वास्तव्य करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलिये सनत कुमार भगवान की जय. भागवतामध्ये तसे भगवंताचे 24 अवतार सांगतात. त्या 24 अवतारामध्ये याही अवतारांचा समावेश सुद्धा सांगितला जाते. भगवंताच्या अवताराचे प्रकार सांगितले गेले भागवतामध्ये. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण असे भगवंताच्या अवताराचे प्रकार सांगितले गेले. पण पूर्ण अवतार फक्त 2 सांगितले गेलेत. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. सनकादिकांना ब्रह्मदेवाने शाप दिला, हे कुमारांनो तुम्ही असेच राहसाल. ब्रह्मदेवाने कुमारांना शाप दिला आणि तेच कुमार हसायला लागले हो. तेच कुमार हसायला लागले आणि ब्रह्मदेवाचे आभार मानू लागले. महाराज हरकत नाही हो, तुम्ही आम्हाला शाप दिला, पण ऐका, आम्ही आता या जगतामध्ये आमचं फक्त कल्याण एकच असेल. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचारी नाम, विठोबाचे मूळ संतांचं हो पाहतय आपण या चरित्रामध्ये. संत हो, कुठून आले संत महात्मे हो. तुकोबारायांनी सुद्धा त्या सनकादिक संतांना प्रार्थना करावी आणि सांगावं, सांगा देवा नमस्कार रे, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मनाविता तू पावंत ओ, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. मनाविता कृपावंत हो, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार हो. ते सनकादिक 4 कुमार संतत्वाला प्राप्त झाले. मूळ संत कोण आहे? शोक सनकादिकी उभारिला बाहो. तुकोबाराय त्यांच्याकडे बोट दाखवतात. शोक सनकादिकी उभारिला बाहो, परीक्षिताला हो दिसा साता. शोक सनकादिक जे 4 कुमार आहेत हो, मूळ संत सनकादिक 4 कुमार आहेत. त्या सनत कुमारांना ब्रह्मदेवाने शाप दिला आणि सांगितलं, जा तुम्ही असेच भटकत राहाल, असेच राहाल, असेच राहाल, असेच राहाल. ते बाल स्वरूपामध्येच 4ही कुमार हो, ते 4 सनकादिक संत काही अवधीमध्ये आपल्या मंडपामध्ये झाकीच्या रूपामध्ये दर्शन आपल्याला 4 कुमारांचं होणार आहे. थोडा वेळ चिंतन करा. तुम्ही सनकादिक संत बघा हो. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही
उपकार एवढा करा उपकार जय हो एवढा करा उपकार जय हो हो माझी बाकावी करुणा माझी बाकावी करुणा जय हो हो विनवा पंढरीचा राणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार हो तुका म्हणे मज आठवा तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार बोले संकादिक महाराज की जय. मूळ संत कोण आहेत? मूळ संत आहेत हो. संतांचं मूळ जर पाहायचा प्रयत्न केला तर भगवान श्रीहरी परमात्माने ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाने हो जेव्हा या 4 कुमारांना निर्माण केलं तेव्हा त्या 4 कुमारांना उपदेश केला की हे 4 कुमारांनो तुम्ही या आता प्रजेची उत्पत्ती करावी सृष्टीचा विस्तार करावा. ते 4ही पुत्र ब्रह्मदेवाला सांगून राहिले की जा आम्ही या ठिकाणी या मायेमध्ये अडकणारे नाही हो. हे काय करायचंय सृष्टीचं ते तुम्ही बघून घ्या. आम्ही जगाच्या कल्याणाकरता उत्तीर्ण झालो. सनक नावाच्या पुत्राने म्हणावं. दुसरा पुत्र आहे एकाचं नाव आहे सनक, दुसरा आहे सनंदन, सनातन आणि सुजात असे 4 पुत्र ब्रह्मदेवाचे आहेत. आणि या ब्रह्मदेवाने असा उपदेश केल्याच्या नंतर त्या पुत्रांनी ते मान्य केलं नाही. प्रपंचाकरता या जगाच्या पाठीवर सर्व जगतात हो. संकुचित जीवन ज्याचं त्याला जीव म्हणतात आणि व्यापक जीवन ज्याचं त्याला संत म्हणतात. बाबा आम्ही या ठिकाणी संतांचं कार्य करण्याकरता आलेलो आहे. आम्ही या ठिकाणी पसाऱ्यात अडकण्याकरता आलो नाही. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. ब्रह्मदेवानी सनकादिक 4 कुमारांना शाप दिला जा तुम्ही असेच राहसाल. सनत कुमार 4 ते 4ही बंधू बाल अवस्थेमध्येच अद्यापही आहेत हो. सनत कुमारांनी या जगाच्या पाठीवर अनेकांना भक्तीचं मर्म सांगितलं, भक्तीचा उपदेश केला. जगाच्या पाठीवर जगावं कसं, वागावं कसं. मनुष्य म्हणून जर आपण या ठिकाणी आलो तर मनुष्य मात्रांचं परम कर्तव्य काय याचा परिपूर्ण उपदेश हो जर कोणी केला असेल तर सनकादिक 4 कुमारांची आपण भागवत कथेमध्ये पाहतो. देवर्षी नारद मुनी अनेक तीर्थक्षेत्र फिरत निघतात आणि एका ठिकाणी ब्रह्मदेव या देवर्षी नारद महामुनींना असं दृश्य दिसते की ज्या ठिकाणी आई तरुण अवस्थेमध्ये आहे आणि मुलं वृद्ध होऊन पडलेले आहे. म्हाताऱ्या अवस्थेमध्ये दोन्हीही मुलं पडून गेलेले आहेत. हे जेव्हा दृश्य त्या ठिकाणी नारदांनी पाहिलं
ती तारुण्य स्थितीमध्ये असणारी आई म्हणजे मूर्तिमंत भक्ती. भागवतामध्ये आपण चरित्रकथा पाहतो. त्या भक्तीचे 2 पुत्र आहे. एक आहे ज्ञान आणि दुसरं आहे वैराग्य. ज्ञान वैराग्याला वृद्धत्व जेव्हा प्राप्त झालं, नारद मुनी पृथ्वीवर परिभ्रमण करता करता हे दृश्य पाहिलं. त्या भक्ती देवीचे डोळे अश्रूंनी भरून गेले आणि भक्ती देवीने नारदाला विचारलं, महाराज साधू दिसता आपण, मला असं वाटते माझ्या जीवनातलं दुःख दूर होईल. नारदांनी विचारलं, माय कोणतं दुःख आहे, काय दुःख आहे तुझ्या अंतकरणामध्ये? त्यावेळेस त्या भक्ती देवीने सांगावं, महाराज ज्या ठिकाणी आई तरुण आहे आणि मुलं म्हातारे होऊन पडलेले आहेत, हे सर्वात मोठं दुःख आईच्या जवळ असेल. पहा, या दुःखातून दूर करण्याचा मार्ग तुम्ही सांगा. नारद मुनीला सुचत नाही. नारद मुनी तिथून निघाले आणि बद्रिकाश्रमाकडे निघून आले. तेव्हा बद्रिकाश्रमामध्ये आल्याच्या नंतर नारद मुनींची या 4 कुमारांची भेट झाली. देवर्षी नारद महामुनींची भेट झाली बद्रिकाश्रमामध्ये. नारद मुनी परिभ्रमण करता करता आणि देवर्षी नारद महामुनींना हे 4 कुमार विचारतात, महाराज सदैव ब्रह्मानंदामध्ये तुम्ही मग्न असता, महाराज सदैव तुम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असता, पण आज तुम्ही चिंताक्रांत का झालेत? तुमच्या मनात काहीतरी दुःख आहे. देवर्षी नारद मुनी विचारतात. नारद मुनीला विचारलं या 4 कुमारांनी, महाराज मनात कोणतं दुःख आहे आम्हाला सांगावं. तेवढ्यामध्ये सनक, सनंदन, सनातन आणि सुजात हे 4 कुमार नारद मुनींना म्हणू लागले, महाराज बोलता का, आम्ही बोलावं. तेव्हा ते 4ही कुमार सांगून राहिले आणि नारद मुनींनी स्वतःचं दुःख सांगावं. महाराज पूर्ण भारत फिरलो, पण एका ठिकाणी असं दृश्य मला पाहण्याकरता मिळालं की ज्या ठिकाणी आई तरुण अवस्थेमध्ये आहे आणि त्या आईचे 2 पुत्र वृद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहे. जर्जर झालेली आहे शरीराची व्याधी त्यांची त्यांच्याकडून सहन नाही होत. असं दृश्य पाहण्याकरता मिळालं. तिला नाव विचारलं, ती भक्ती सांगायला लागली. मुलांचे नाव विचारतो, ती ज्ञान आणि वैराग्य सांगायला लागली. मला एक सांगा महाराज, त्यांच्या जीवनातलं दुःख दूर होईल का? म्हणून नारद मुनींना उपदेश करणारे ते 4 कुमार बद्रिकाश्रमामध्ये नारदांना उपदेश करतात. हे देवर्षी नारद महामुनी, ज्या ठिकाणी ते 3घही जण आहेत, भक्ती ज्ञान वैराग्य, त्या ज्ञान आणि वैराग्याला वृद्ध अवस्थेतून पुन्हा तारुण्य प्राप्त करण्याकरता, पुन्हा सजीवंत करण्याकरता या जगाच्या पाठीवर एक उपाय आहे. तो उपाय म्हणजे श्रीमद भागवत महापुराण करावं. श्रीमद भागवत महापुराण कथा तुम्ही करावी. तेव्हा देवर्षी नारद महामुनींनी सनकादिक 4 कुमारांचे चरण धरावे आणि महाराजांना म्हणावं, हे देवर्षी, हे सनक, सनंदन, सनतकुमार, सुजात, आपण ब्रह्मर्षी आहात, आपण ब्रह्मर्षी आहात, त्याचप्रमाणे कुलपती आहात. कुलपती त्यांना म्हणतात जो एकाच वेळेस 10,000 विद्यार्थ्यांना अन्नदान करतो आणि 10,000 विद्यार्थ्यांना शिकवतो, ज्ञानदान करतो, त्याला कुलपती म्हणतात. देवर्षी नारद मुनी त्या ठिकाणी त्या 4ही कुमारांना म्हणू लागले, हे महामुनी ऐका, तुम्ही तर साक्षात प्रभूचे अवतारच आहात. या जगाच्या कल्याणाकरता या विश्वाला आपलं तुम्ही घर मानताय आणि जगत कल्याणाकरता कुठल्या माया मोहाच्या मध्ये तुम्ही अडकला नाही. कोणत्या प्रपंचामध्ये, कोणत्या संसारामध्ये सुद्धा तुम्ही अडकला नाही. जगत कल्याणाकरता ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. महाराज एक उपाय तुम्ही आम्हाला सांगितला, भक्ती ज्ञान वैराग्याच्या जीवनातलं दुःख कसं दूर होईल हे सांगितलं. श्रीमद भागवत कथा निरूपणाकरता आम्ही तुम्हाला पाचारण करतो की 4ही कुमार तुम्ही श्रीमद भागवत महापुराण सांगण्याकरता आमच्यासोबत चलावं. देवर्षी नारद महामुनींची भेट आणि सनकादिक महामुनींचा सत्संग. मूळ संताय सनकादिक, तुकोबाराय आदी करून संत महात्मे सनकादिक संतांना वंदन करतात आणि देवाला सांगतात, त्या सनकादिक संतांना सांगतात, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आमचा नमस्कार देवाला सांगावा. तुम्ही सनकादिक संत
म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार हो चारही कुमारांना त्या ठिकाणी हो आमंत्रित करण्यात येते आणि चारही कुमार श्रीमद भागवत महापुराण सांगण्याकरता भक्ती ज्ञान वैराग्याला पुन्हा सजीवंत करण्याकरता नवचेतन करण्याकरता देवर्षी नारद मुनींच्या सह जातात आणि संतांच्या सत्संगाला त्या ठिकाणी प्रारंभ होतो सर्वांचा एकच जयकारा त्या ठिकाणी सुरू होतोय करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नामस्मरण त्या ठिकाणी सुरू झालं आणि भक्ती ज्ञान वैराग्य भक्ती तर तारुण्यच होती पण ज्ञान आणि वैराग्याचे जे डोळेही बंद झाले होते शरीर जे जर्जर झालं होतं कथा सुरू होता बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चिंतन करता बरोबर कारण तपस्येचा प्रभाव असते भक्तीचा प्रभाव असते सनत कुमार चारही कुमार हो त्या ठिकाणी श्रीमद भागवत रहस्य सांगण्याकरता बसले देवर्षी नारद मुना महामुनी हो विनेचा त्या ठिकाणी झंकार देतात देवर्षी नारद मुनी विनेचा झंकार देऊन राहिले हो सनक सनंदन सनातन सुजात श्रीमद भागवत कथा निरूपणा करता बसले कृष्ण परमात्माचं चिंतन करता बरोबर हो मरणासन्न असलेल्या अवस्थेमधून ज्ञान आणि वैराग्याने एकदम डोळे उघडून पाहिलं आणि ज्ञान आणि वैराग्याने डोळे उघडून पाहिता बरोबर या चार कुमारांचं दर्शन झालं आणि चार कुमारांचं दर्शन जेव्हा झालं तेव्हा तर त्यांना पुन्हा तारुण्य प्राप्त झालं आनंद तेथीचा मुखिया शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळे देतो पांगुळाशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे नाचत जाऊ त्याच्या गावाघरी खेळिया सुख देईल विसावा चार कुमारांना पाहिल्याच्या नंतर हो फार आनंद वाटला ब्रह्मदेवाचे मानसपुत्र कोण आहेत आणखी हे चार कुमार तर आहेतच भृगु अंगिरा पुलस्त्य हो काही ऋषी जे आहे सप्त ऋषी सुद्धा जे आहेत हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले आहे असं पुराणामध्ये वर्णन आढळते कश्यपो अत्री भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः वसिष्ठ जमदग्निर्वसिष्ठस्य सप्तैते ऋषय स्मृतः हे त्या ठिकाणी निर्माण केले अशा प्रमाणे एकटा असणारा भगवान परमात्मा संत रूपानं अवताराला आलेत प्रथम संत सनकाधिक संत आणि त्याच सनकाधिक संतांबरोबरच ब्रह्मदेवाचे असणारे मानसपुत्र देवर्षी नारद महामुनी त्या देवर्षी नारद महामुनींचं चरित्र आणि त्या चरित्राला स्पर्श आपण उद्याच्या सत्रामध्ये करणार आहोत आज मूळ संत जे आहेत आपले पूर्वज संत जे आहेत ज्ञानोबा तुकोबा गोरोबा सावतोबा अनेक संत महात्म्यांच्याही अगोदर भगवान परमात्माने ज्या संतांना निर्माण केलं त्या संतांचं झाकी स्वरूपामध्ये दर्शन आपण या ठिकाणी सनक सनंदन सनातन आणि सुजात या चार कुमारांच्या रूपानं आपल्याला झाकीच्या रूपातून ज्यांनी दर्शन करून दिलं असे असणारे आपले परमस्नेही श्री आदिनाथजी महाराज त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा हो जी कथा आपल्याला या ठिकाणी श्रवणाकरता मिळेल त्या त्या कथेमध्ये जिवंत पात्र आपल्या समोर हो रंगवल्या जातील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हा अशाप्रमाणे संत चरित्रामध्ये आज मूळ संत आपले पूर्वज कोण आहे तर सनकाधिक संत आहे त्या सनकाधिकांना थोडासा स्पर्श करून असं आहे का बरं ठीक हरी गोपाल कृष्ण भगवान की सिग्नल आलं की कथा थोडीशी 10-15 मिनिटं वाढवा वा तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार उभे राहून पाय दुखत असतील तर खाली बसलेच चालते काही ताण नका घ्या सनत कुमार श्रीमद भागवत कथा सांगायला बसले बसा तुम्ही खाली आता हां
देवर्षी नारद महामुनी त्याच प्रमाणे भक्ती ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य देण्याचं कार्य श्रीमद भागवत महापुराणाने केलं आणि भागवत ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता भगवान परमात्माने जो 4 श्लोकांचा उपदेश ब्रह्मदेवाला केला, पण ब्रह्मदेवाने त्याचा प्रचार आणि प्रसार केला नाही. जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान वाटलं पाहिजे. आपणासी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जना. संत महात्मे वर्णन करतात. सनकादिक 4 कुमारांनी त्या 4 श्लोकावरती विवेचन केलं. एक संत त्या ठिकाणी सत्संग करून राहिले. भक्तिपुत्र ज्ञान वैराग्याला नवतारुण्य प्राप्त झालं. नवतारुण्य प्राप्त झाल्याच्या नंतर भक्ती ज्ञान आणि वैराग्य सनत कुमारांच्या समोर त्या भागवताच्या कथेच्या मंडपामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, अशा प्रमाणे त्या ठिकाणी चिंतन करू लागले. सनकादिक 4 कुमारांनी प्रथमतः भगवान श्रीकृष्ण परमात्माला वंदन केले. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भगवान कृष्ण परमात्माला वंदन करतात आणि भगवान परमात्माला वंदन करून सनत कुमार सांगून राहिले एकच असणारा भगवान परमात्मा भगवंताचं स्वरूप लक्षण सांगतात. तो भगवंत कसा आहे, तो भगवंत कसा आहे, तो भगवंत सत चिद आणि आनंद स्वरूप आहे. या जगाच्या पाठीवर परमसत्य आणि परमतत्व जे आहे तो म्हणजे भगवान परमात्मा आहे. सच्चिद आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. तो भगवंत आनंद स्वरूप आहे. जीव हा दुःख स्वरूप आहे, भगवंत आनंद स्वरूप आहे. अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, देवा या जगाच्या पाठीवर तुम्ही परमसुखी आहात आणि तुम्ही तर सांगता ममैवंशो जीव लोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. तुम्ही सुखरूप आहात प्रभो, आणि इथे आलेला प्रत्येक जीव दुःखी का आहे? तर या प्रश्नाचं उत्तर भगवान परमात्माने द्यावं. भगवंत तर देतातच, पण नाथ महाराजांना विचारू. नाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये देतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोलिले. हा जीव भगवंताचा अंशच आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. आत्मा मरत नाही, शस्त्रानं कापल्या जात नाही, अग्नीनं जाळल्या जात नाही, हवेत उडवल्या जाऊ शकत नाही. असा असणारा जो आत्मा आहे तो भगवान परमात्माचा अंशच आहे. पण त्या आत्म्याला जी संगती प्राप्त झाली त्या आत्म्याने या देहाचं तादात्म्य धारण केलं आणि त्या देहाला पंच विषयाची संगती लाभली. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. पंच विषयाच्या संगतीमध्ये कल्पना आणि अविद्या, या अविद्येमुळे आणि कल्पनेमुळे जीवाचा जो शिवपणा होता तो घालवल्या गेला. आणि मग झालंय काय? ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्रांदळे. ज्ञानदृष्टी जी आहे ही ज्ञानदृष्टी जीवाची बंद झाली. मग ही ज्ञानदृष्टी उघडण्याकरता कोण आहे? तर ज्ञानदृष्टी उघडण्याकरता संत महात्मे या जगाच्या पाठीवर अवताराला येतात. प्रथम संत अवताराला आले सनक सनंदन आणि सनातन सनत कुमार यांचा अवतार होऊन त्या सनत कुमारांनी देवर्षी नारदांना भक्तिपुत्र ज्ञान वैराग्याला तारुण्य प्राप्त करून दिलं. ज्ञानाचा उपदेश करण्याकरता त्या ठिकाणी बसले. भक्तीचं मर्म सांगून राहिले सनकादिक 4 कुमार. भक्तीशिवाय जर माणसाचं जीवन जगणं असेल तर ते जीवन जगणं मानवाचं नाही, मग कोणाचं आहे? भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. मग पापी कोण आहे? नामासी विनमुख तो नर पापिया. ज्ञानोबाराय वर्णन करतात. भक्तीशिवाय जर मानवाचं जर जीवन जगणं असेल तर ते जगणं मानवाचं नाही, ते जगणं आहे पशुचं. भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. ऐका हा भाव जीवाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. त्यासाठी मन हे ईश्वराकडे लावावं लागेल. भक्तीचं मर्म सनक सांगून राहिले.
सनातनाने सांगावं. सनातन महाराज बोलायला लागले की या जगाच्या पाठीवर ज्ञानही तेवढं महत्वाचं आहे. सनकाने सांगितलं भक्ती महत्वाची आहे. सनातनाने सांगावं ज्ञान महत्वाचं आहे, कारण ज्ञानाने भगवंत ओळखल्या जातो. ज्ञानाने भगवंत ओळखल्या जातो आणि भक्ती प्रेमाने नामाने भगवान परमात्म्याला बांधता येतो. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. हे चरित्र जर पाहायचं असेल आपल्याला तर भगवंत हा ज्ञानाने ओळखल्या जाते आणि भक्तीच्या नामरूपी दोरीनं बांधल्या जाते. हे चरित्र आपण पुढे पाहणार आहोत, झाकीच्याही रूपामध्ये पाहणार आहोत. हो, श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या जीवनातलं चरित्र पाहायचं. भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये अनेक संत महात्मे उपस्थित होते. ज्ञानोबाराय, निवृत्तीदादा, सोपान काकाई साहेब, मुक्ताई, तुकोबाराय, अनेक संत महात्मे पंढरपूर क्षेत्रामध्ये आहेत. पांडुरंग परमात्मा अचानक संत मंडळीतून गुप्त होतात. धावत धावत कुठे जातात? श्री संत शिरोमणी कर्मयोगी श्री संत सावता महाराजांच्या मळ्यामध्ये भगवान परमात्मा गेले. अरे सावता, लपव मला. बाबाजी सांगतय, अरे मेथीच्या भाजीत जाऊन लप. पांडुरंग परमात्मा म्हणतात, चोर मागं लागलेत देवा. ऐका, मेथीच्या भाजीत जरी लपलो तरी त्यांच्या दृष्टीस मी पडून जाईल. ऐका, इथं मला लपता नाही येणार. सावतो बाबा म्हणत, अरे उसात जाऊन लप. नाही ना जमणार. चोर सामान्य नाही ना. एक चोर आहे ज्ञान आणि एक चोर आहे नाम. हे दोघंही आहे. हो, एक मला बांधून टाकेल आणि एक कुठेही जरी असलो तरी मला पकडून आणल्याशिवाय राहणार नाही. ऐका, हो, नाही थांबता येणार मला. लपवा जग जेठी, कुठंतरी लपवा मला. सावतो बाबा म्हणतात, अरे केळीच्या बागेत जाऊन लप. नाही, तिथेही लपता येणार नाही. शेवटी काय करावं? जवळ असणारं खुरप उचलावं, हृदय फाडावं आणि सांगावं, पांडुरंगा चल आत प्रवेश कर. हृदयी बंदी खाना केला. हृदय बंदी खाना केला. हृदय बंदी खाना केला. हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. हो, धरीला पंढरीचा तोरा. धरीला पंढरीचा तोरा. धरीला पंढरीचा तोरा. गोपाल कृष्ण भगवान की जय. एका बांधवाने सांगावं, सनक ऋषीने सांगावं की या जगाच्या पाठीवर भक्ती अत्यंत महत्वाची आहे. सनातनाने म्हणावं, हो, ज्ञानही तेवढंच महत्वाचं आहे, कारण ज्ञानानं देवाला जिंकता येते, शोधता येते. हो, ज्ञानाने भगवंताला ओळखता येते. हो, ज्ञानाने देवाला ओळखलं. कुठे ओळखलं? संतांच्या चरित्रामध्ये आपण पाहणार आहोत. हो, सावतोबांच्या मळ्यामध्ये भगवान पांडुरंग परमात्माने सावतोबांच्या हृदयामध्ये प्रवेश केला. आपल्या खांद्यावरती असणारा शिलासुद्धा भगवंताला झाकून घेतलं, पसरून घेतला. पण भगवान परमात्मा आत हरी बाहेर हरी, हरीने हरी कोंडीले. भगवान परमात्मा हृदयामध्ये आहे. ज्ञानोबाराय, नामदेवराय आलेले आहेत. शोधून राहिले. सावतो बाबाला विचारतात, कुठे आहे भगवंत, दिसले का? इकडे आला पांडुरंग परमात्मा. तेवढ्यामध्ये बाबांनी सांगावं, मला काही माहीत नाही कुठे आहे काय. तेवढ्यामध्ये ज्ञानोबारायांनी आपले नेत्र बंद करावे आणि आपल्या आत्मज्ञानाने परमात्म्याचा शोध घ्यावा.
हो त्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे. हो ज्ञान महत्वाचं आहे. आत्मज्ञान आणि परमात्माचा शोध घ्यायचा आहे. तर त्या परमात्माचा शोध घेता घेता ज्ञानोबारायांना कळालं हो देव दुसरीकडे नाही, सावतोबांच्या हृदय मंदिरामध्ये आहे. हृदय मंदिरामध्ये भगवंत आहे. हे ज्ञानोबारायांनी ओळखलं, नामाला आवाज दिला. नामदेवराय म्हणजे हो मूर्तिमंत प्रेमाची दोरी आहे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. सनातन आणि संगावं ज्ञान महत्वाचं आहे. भगवंताला ओळखण्याकरता ज्ञान असावं लागतं. आणि तेवढ्यामध्ये सनातन आणि सनंदन नावाच्या महाबालकाने सांगावं. त्यासाठी ज्ञानाला आणि भक्तीला टिकवण्याकरता वैराग्य महत्वाचं आहे. वैराग्य जर नसेल हो तर ज्ञान त्या ठिकाणी राहणार नाही. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये उभी टाकतात, विरक्ती वाचुनी काही ज्ञानाशी तगण्याचे नाही. हो त्यासाठी वैराग्य महत्वाचं आहे. सनंदनाने सांगावं दादा हो भक्ती जेवढी महत्वाची आहे तेवढं ज्ञान महत्वाचं आहे. पण ज्ञानाबरोबर वैराग्य सुद्धा असलं पाहिजे. वैराग्य वेगळा आणि वैताग वेगळा. वैराग्य वेगळं. तुम्हा आम्हाला जो येते तो आहे वैताग, त्याला वैराग्य म्हणत नाही. वैराग्याचे 3 प्रकार सांगतात नाथ महाराज. सात्विक वैराग्य, राजस वैराग्य आणि तामस वैराग्य. सात्विक, राजस आणि तामस 3 वैराग्याचे प्रकार चिरंजीव पदामध्ये नाथांनी टाकले. सात्विक वैराग्य कुणा कशाला म्हणावं? सात्विक वैराग्याची व्याख्या करताना नाथ महाराज वर्णन करतात की या जगाच्या पाठीवर कुटुंबाहारा कारणी अकल्पित मिळे तरी कुराण करणे, ऐशी स्थिती जे वर्तणे ते जाण शुद्ध सात्विक. सात्विक वैराग्य त्याला म्हणतात. कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्याकरता जेही काही लागते त्याच्याही परित्यागाच्या इच्छेला सात्विक वैराग्य म्हणतात. विचारसागराच्या दृष्टिकोनातून वैराग्याचं जर आपण लक्षण पाहिलं तर या इहलोकापासून परलोकापर्यंत जेवढ्याही भोगण्याच्या इच्छा आहे तेवढ्याही परित्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. विचारसागराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याला वैराग्य म्हणतात. सात्विक वैराग्य पाहिजे. सात्विक वैराग्य जगद्गुरु तुकोबारायांकडे दिसून आलं. सात्विक वैराग्य या 4 कुमारांकडे दिसून आलं. श्रीमंतीचं घेणं देणं नाही. मी कोण आहे, माझा अधिकार काय आहे. बापानी आपल्याला शाप देऊन टाकला, जा असेच राहसाल. आपण बालस्वरूपच आहे. कितीही युग बदलले तरी मात्र ते त्याच वयामध्ये राहिले. हो त्याच वयामध्ये राहिले. सनक सनंदन सनातन आणि सुजात नावाच्या त्या धर्मात्म्याने म्हणावं, त्या कुमाराने सांगावं, भक्ती ज्ञान वैराग्य हेच तर टिकवण्याकरता हो जनामध्ये मानसामध्ये हो हे वाढवण्याकरता तर आपला अवतार आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. भगवंताच्या नामाचा प्रचार करण्याकरता, भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आपण या ठिकाणी अवताराला आलोत. असा सत्संग संतांचा सुरू झाला तो सत्संग. आणि त्या सत्संगामध्ये भगवान परमात्मा त्या संगतीची इच्छा करू लागला. नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी. तर तो संत संग पाहून भक्ती ज्ञान आणि वैराग्य त्या 4ही बालकांकडे पाहून भगवंताला परमानंद झाला. आणि भगवंत स्वतः त्या बालकांच्या संगतीची इच्छा करू लागला. नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी. त्या प्रभूचा शोध जर घ्यायचा असेल तर तो भगवंत सापडतो. भक्ताशिवाय तो भगवंत सापडत नाही. हरी तेथे संत तेथे हरी ऐसे वेदचारी बोलताती. भगवान परमात्मा कुठे आहे त्याचा शोध घेण्याकरता एकदा देवर्षी नारद महामुनी वैकुंठ धामात जातात. आणि देवाला विचारलं, देवा वैकुंठ धामामध्ये गेलो तिथे तुम्ही दिसलात नाही.
स्वर्ग लोकामध्ये पूर्ण धुंडाळलं, तुम्ही तिथे सुद्धा दिसले नाही. मृत्यू लोकामध्ये सुद्धा तुमचा शोध घेत घेता इथपर्यंत आलो, पण तुमचा शोध लागला नाही. देवा, आम्हाला सांगा तुम्ही की या जगाच्या पाठीवर परमसत्य आणि परमतत्व तुम्हीच आहात, नेमकं कुठे असता? तेवढ्यामध्ये भगवान परमात्माने पद्मपुराणामध्ये नारदाला उपदेश करावा. नारदा, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्त जत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदा, माझे भक्त ज्या ठिकाणी माझे गुणगान करतात त्या ठिकाणी मी सापडतो. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदा, उभा तेथे नारदा, 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 उभा तेथे माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. या जगाच्या पाठीवर माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गुणकथा कीर्तन करतात त्या ठिकाणी मी सापडेल, अन्यथा सापडू शकत नाही. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये न च मद्भक्त जत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गुणानुवाद वर्णन करतील त्या ठिकाणी मी सापडतो, मी भक्तांच्या संगतीमध्ये सापडतो. असा सत्संग हरिभक्तांचा सनक सनंदन सनातन आणि सुजात या 4 कुमारांचा सत्संग नारदांना प्राप्त झाला आणि त्या संगतीची इच्छा भगवान परमात्मा करू लागले. त्या संतांच्या संगतीची इच्छा स्वतः भगवान परमात्मा करतात. नामयाच्या पाठी चाले की शिराज लागावया रज चरणीची, का संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. त्यासाठी भगवंताला संताचा संग आवडतो आणि संतांना भगवंताचा संग आवडतो. भगवान परमात्माला संतांचं संत चरित्र श्रवण करायला आवडते. स्वतःचं चरित्र श्रवण करण्यापेक्षा भगवान परमात्मा म्हणतात माझ्या भगवत भक्तांचं चरित्र, जे भक्त चरित्र ते प्रशंसिती, जे माझ्या भक्तांचं चरित्र श्रवण करत असताना परिपूर्ण त्या चरित्राच्या ठिकाणी श्रवणाच्या ठिकाणी आस्था ठेवतात, प्रेम ठेवतात, परमश्रद्धा ठेवतात. भगवान परमात्मा म्हणतात त्या भगवत भक्ताला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट करतो. मुकुट ज्ञानोबारे वर्णन करतात. मग याहीवरी पार्था माझे भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. त्याला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट करतो. ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असेल, हरिकथेच्या ठिकाणी आस्था असेल, त्याला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट करतो, असं स्वतः भगवंतानी अर्जुनाला सांगावं. संतांचा अवतार करे जगत कल्याणा करताय
आणि या जगतामधून तरुण जाण्याकरता एकमेव साधन आहे, ते म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. जीवनामध्ये भक्ती असावी. मनुष्य जन्म हा प्राप्त झाला, भक्ती साध्य करावी. 9दा भक्तीचा उपदेश सनत कुमारांनी नारदाला केला आणि नारद महामुनींनी भक्तीचे 9 प्रकार पुढे व्यासांना सांगितले. नारदे व्यासाशी उपदेशिले. सनत कुमारांनी नारद मुनींना भक्तीचा उपदेश केला. 9दा भक्ती आहे, 9 प्रकारच्या भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम, या 9दा भक्ती आहे. पहिली भक्ती ती म्हणजे श्रवण भक्ती. ती श्रवण भक्ती करण्याकरता भगवंताची कृपा लागते आणि संतांचा आशीर्वाद लागते. बिना संतांच्या कृपेशिवाय ही भक्ती घडत नाही आणि भगवंताच्या कृपेशिवाय ते साध्य होत नाही. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई, हो राम कृपा बिनु सुलभ न सोई. हो राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई. हो, संतांच्या संगतीशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, विवेक प्राप्त होत नाही आणि भगवंताच्या कृपेशिवाय हे साध्य होत नाही. त्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते, तेव्हा जीवनामध्ये कथा ही प्राप्त होत असते. ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात, संत महात्मे वर्णन करतात. त्यासाठी श्रवण भक्ती महत्त्वाची आहे. पण श्रवण भक्ती कशी करावी, कसं श्रवण करावं, कशी ऐकावी कथा. नळी फुंकली सोनारे, बरोबर, इकडून तिकडे गेले वारे, कहा गए तो क्या न कहा नाही, तो क्या लाया तो कुछ नाही. अशी जर कथा ऐकली तर या कथेतलं काही कळणार नाही, नाही का. पण तरी मात्र फल वाया जाणार नाही. इथे गेलेला एक क्षण जरी असेल तर तेवढा क्षण, इथे गेलेला जो तास असेल तुमचा, 1 तास असेल, अर्धा तास असेल, हा एवढा तास अर्धा तास जे काही वेळ गेला हरिचिंतनामध्ये, हरिसाधनेमध्ये, हो, भगवंताच्या सानिध्यात जेवढा वेळ माणसाचा जाते, काळ तेवढा वेळ लिहत नाही. नाही तर काळ घडी घडी वाट पाहून राहिला. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. संत वर्णन करतात, पाठी लागला यम दात खातो करकरा. उठा उठा जागा, पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे. अजामेला पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा, पाठी भयाले मोठे. ओ, काळाची भीती संत आपल्याला दाखवतात की बाबा हा काळ माणसाची वाट पाहते आणि हा काळ एक एक क्षण लिहत आहे. आपलं कर्म लिहून राहिला, मागे केलं ते कर्म आता आपण भोगणार आहोत. आणि आता जे काही पुण्यकर्म केलं, जी काही साधना केली, ही साधना आपल्याला पुढल्या जन्माची शिदोरी आपल्यासोबत असेल. त्याकरता इथे ज्या सानिध्यामध्ये, भगवंताच्या सानिध्यात, हरिकथेमध्ये आपला जेवढा समय जातो, एवढा समय काळ लिहत नाही. नाहीतर तो आयुष्य खातो काळ सावधान.
तो सर्व काळ लिहून ठेवून राहिला. काय पुण्य है कितना, पाप है कितना हे सर्व ते काळ पाहून राहिला. म्हणून संत या जगताला अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेण्याकरता मूळ संतांचा अवतार सनतकुमारांचा अवतार झाला. त्या सनतकुमारांनी या जगताला भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश केला. त्या संतांची भाषा या जगताला कदाचित कधी कधी कळली असेल आणि कदाचित नाही कळाली, कारण संस्कृत आहे भाषा. त्या संस्कृत भाषेमध्ये, त्या देव भाषेमध्ये सनकादिकांनी उपदेश केला. नारद मुनीने तोच उपदेश भक्तिपुत्र ज्ञान वैराग्याकरता त्या ठिकाणी केला. आणि पुढे तोच उपदेश नारदे व्यासाशी उपदेशिले, इथपर्यंत हा उपदेश आला. याही अगोदर एका मोठ्या साधूने, एका मोठ्या महान तपस्व्याने, एका मोठ्या वैष्णवाने सुद्धा उपदेश आपल्या पत्नीला उपदेश केला. ज्ञानाची हितगुजाची चर्चा सांगितली. आलं का लक्षात? कोण्या साधूनं सांगली? एका जनार्दनी शिव शिरोमणी महादेव ओ श्री शंकर बोलिले, भवानीने ऐकले आणि ते मृत्यूलोकी आणले श्री व्यासाने. भगवान शंभू महादेवानी जगताचं परिपूर्ण ज्ञानाचा उपदेश साक्षात देवी पार्वतीला सांगितला होता. पार्वती मातेला झोप लागली. पार्वती मातेला झोप लागली. शिवजी कथा सांगून राहिले. पार्वती मातेला झोप लागलेली आहे आणि कोणीतरी हुंकार देऊन राहिला. कोण हुंकार देत आहे? ब्रह्मचंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये ब्रह्मदेवाच्या त्या तेजापासून जे भाग यमुना नदीच्या तीरावरती जिकडे पडले, त्यातून एक भाग मासळीने मच्छीने गिळला. त्या मच्छीच्या उदरामध्ये एक बालक आलेलं आहे आणि त्या बालकानं ते ज्ञान पूर्ण ऐकलं. श्री शंकर बोलिले, भवानीने ऐकले, आदिशक्तीने ते ऐकलं, पण झोप लागून गेली कदाचित, नाही का? पण भगवान शिवजी ते ज्ञान सांगतच राहिले आणि त्या ज्ञानाची हितगुजाची चर्चा साक्षात मच्छीच्या पोटामध्ये असणाऱ्या बालकाने श्रवण केली. व ते ज्ञान त्या मच्छीच्या पोटात असणाऱ्या बालकाने ग्रहण केलं. हो, एका कामिक नावाच्या कोळ्याच्या हातामध्ये तोच मासा पडतो आणि त्याने तो मासा त्याच्या जाळ्यामध्ये अडकल्याच्या नंतर बाहेर काढावा, कापावा आणि त्यातून एक बालक जन्माला यावं. त्याला असं वाटलं, मला सुद्धा या जगाच्या पाठीवर पुत्र स्नेहाची इच्छा होती, पण प्राप्त झालं नाही. पण आता प्राप्त झालं, याचा सांभाळ मी केला पाहिजे, प्राणापेक्षा सुद्धा याला जपलं पाहिजे. त्यासाठी त्या कामिक नावाच्या कुळीबुवाने त्या बालकाचा सांभाळ करायला प्रारंभ केला. त्या बालकाचा सांभाळ करायला प्रारंभ केला. मच्छीच्या उदरातून प्रगट झाला म्हणून त्याचं नाव त्याने मच्छिंद्रनाथ असं त्याने त्या ठिकाणी नाव ठेवलं. भक्ती ज्ञानाचा उपदेश करण्याकरता भगवान परमात्मा संत रूपानं या जगताचा उद्धार करण्याकरता अनेक रूपामध्ये अवतीर्ण होत असतात. जे नवनाथ सांगितल्या जातात, हे नवनाथ, या नवनाथांचा अगोदरचा आणखी एक अवतार भागवतामध्ये सांगितला गेला. त्या अवताराची चरित्र कथा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. हे नवनाथांच्या अगोदरचा जो अवतार आहे, ऋषभ देवाला जे 100 पुत्र झाले, नाभी राजाला मेरुदेवीपासून जो मुलगा झाला त्याचंच नाव ऋषभदेव. भागवतामध्ये चरित्र ऐकता तुम्ही, पण बरेच वेळा काय होते, चरित्र ऐकल्या जाते पण ते स्मरणात काही राहत नाही, नाही का? फक्त शब्द पुन्हा ऐकण्यात आले की असं वाटतं हे काहीतरी ऐकेलं आहे आपण, नाही का? ऋषभदेवाला नाभी राजा आणि मेरुदेवीला जो पुत्र झाला त्याचंच नाव ऋषभ. ऋषभाला 100 मुलं झाली, त्यातले काही 81 मुलं विप्रत्वाला जाऊन पोचले. उरलेले 9 मुलं 9 नारायण झाले. 9 नारायण कोणते झाले याचा विस्तार उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, प्रबुद्ध नारायण, पिप्पलायन नारायण, करभाजन नारायण, हे 9 नारायणांनी यदुराजाला उपदेश केला होता. भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये कथा येते. भगवान दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले त्याचाही विस्तार यदुराजाला या 9 नारायणांनी करून दिला.
जो जो जयाचा घेत लागून तो गुरु केला म्या जान गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे यदुराजाला जो उपदेश केला तो या नवनारायणांनी उपदेश केला. कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, प्रबुद्ध नारायण, पिप्पलायन नारायण असे 9 नारायण. पुढे आता आणखी जगाचं कल्याण करण्याकरता त्या 9 नारायणांनीच 9 नाथ रूपानं पुन्हा पुढे अवताराला आले. त्यात मच्छिंद्रनाथ नावाने सुद्धा हो त्यातले ज्येष्ठ जे आहे कवी नारायण. कवी नारायण हे मच्छिंद्रनाथ झाले. हो हरिनारायण गौरक्षनाथ झाले. असा पूर्ण विस्तार या कथेचा आणि संत चरित्राचा विस्तार आपल्याला या ठिकाणी सांगड लावून संतांचं जीवनचरित्र पाहायचं आहे. मूळ संतांचं जीवनचरित्र पाहत असताना आपण आजच्या कथासत्रामध्ये या जगाच्या पाठीवर भगवान परमात्माने मूळ संत कोणाला निर्माण केलं तर 4 कुमारांना निर्माण केलं. आणि 4 युग का अनेक युग होऊ द्या ते 4 कुमारांचं वय वाढत नाही, ते जसेच्या तसेच राहतात. हो ते वयही वाढत नाही आणि कधी त्यांना म्हातारपणही येत नाही. ते जसेच्या तसेच हो टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे सदैव त्या ठिकाणी तेजपुंज असणारे महात्मे जगतच्या कल्याणाकरता या जगाचा उद्धार करण्याकरता अवतीर्ण झाले. आणि त्याच संतांनी आणखी पुढे काही अवतार धारण केले. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर भगवंतांनी आतापर्यंत जे जे अवतार घेतले त्या अवताराच्या बरोबर साक्षात हे संत महात्मे होतेच आणि राहतातच. जे जे झाले अवतार चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी. 4 युगांपासून हे भगवत भक्त भगवंताच्या संगतीमध्ये आहे आणि भगवंताचं भक्तिसुख संग सुखाचा त्यांना लाभ झाला. म्हणून ते संत म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोक. आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही. सनकादिक भगवान की जय. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्यामध्ये सुद्धा हो संत महात्मे म्हणतात आम्हाला कसल्याही प्रकारचं भय नाही, कसल्याही प्रकारची भीती नाही. का भीती नाही? कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख त्याचे. संत महात्म्यांनी जी साधना केली, जी भक्ती केली ती भक्ती वेगळी आहे. आणि तुम्ही आम्ही जी भक्ती करतोय हो ती भक्ती फार वेगळी आहे नाही का. नित्यपूजेचं जर पाहिलं तर भगवान परमात्माची त्या संत महात्म्यांनी पूजा अर्चा जी केली असेल देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो हा भाव त्या संतांच्या अंतकरणातला. पण तुमची आपली पूजा सेवा जर पाहिली हो जी निष्ठा आहे ती निष्ठा पाहिजे तशी ठिकाणावर राहिलेली नाही. हो कशी आहे तुमची आपली भक्ती? तुमची आपली भक्ती आहे. एक दृष्टांत जर द्यायचा झाला, एका बाईनं घरच्या बुवाला सांगलं म्हणे पूजा उरकून घे जा म्हणे, बरेच कामं राहिले आजची पूजा तुम्ही उरकून घे जा. ते बुवा म्हणत काही हरकत नाही. बुवा पूजा करण्याकरता बसले. बाईसाहेबांनी जेवढं असेल नसेल तेवढं धुणं काढलं
नवरात्राचा वेळ होता. नवरात्राच्या वेळेत बाईसाहेब धुणं घेऊन नदीवर निघून गेल्या. धुणं घेऊन निघाल्या त्यावेळेस घरच्या मालकाला सांगलं म्हणे, पहा देवपूजा करून घ्या, पण चुलीवर दूध ठेवेला हे ओतू नाही गेलं पाहिजे. ओतू कधी गेलं तर लक्ष दे जा, उतरून ठेव जा खाली. हो, मांजर बिंजर पाहिजे. हा बा म्हणे काही हरकत नाही, एवढा मोठा बोक्या इथे बसवल्यावर मांजरी काही येऊ शकत नाही म्हणे, काळजी नको करू, तू चालली जाय. बुवा बसले देवपूजा करण्याकरता. गणपती बाप्पाची मूर्ती हाती घेतली. हो, पूजेला प्रारंभ झाला. स्मुखदंतश्च कपिलो गजकर्णका लंबोदर्श विकटो विघ्ननाशो गणाधिपा. तेवढ्यात मांजर चुलीच्या जवळ येऊन बसली. या बुवानं 2 खेप आवाज दिला, शिळ शिळ, तरी ते मांजर काही हटली नाही. बा पक्की होती, ते काही हटली नाही. शेवटी बुवाच्या हाती गणपती बाप्पा होता. गणपती बाप्पाचा अभिषेक चालू होता. काय केलं शेत बुवानं? राग राग मांजरले गणपती मारून फेकला. हे झाली तुमची आपली भक्ती, तुमची आपली साधना. पण संतांची साधना अशी नव्हे. देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. अशी निष्ठा भगवंताच्या भक्तीमध्ये कोणाची होती तर संतांची होती. संतांचे मूळ स्तंभ जर कोण आहे हे जर पाहू गेलात तर पुराणामध्ये आपल्याला संकाधिक संत आढळतात. त्या संकाधिक संतांनी जगताला भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश करण्याकरता त्यांचा अवतार झाला. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे उर्वरित कथा भाग उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. आताची कथा याच ठिकाणी विराम घेणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गजानन महाराज की जय. उद्याच्या सत्रामध्ये, उद्याचं सत्र ठीक 12 वाजता सुरू होईल. 12 ते 4 या वेळेमध्ये आपलं कथासत्र राहील. 2:30 वाजता चहा पाण्याची सुट्टी, 10 ते 15-20 मिनिटाची चहा पाण्याची सुट्टी राहील. 2:30 वाजता 2:30 ते 3 उर्वरित पिढीमध्ये पुन्हा कथेचा भाग आपल्याला पाहायचा आहे. उद्यामध्ये आपण 9 नारायणांचं प्रगटीकरण, 9 नारायण पुढे 9 नाथ रूपानं अवताराला आले आणि गुरु परंपरा आपल्या वारकरी संप्रदायाला कशी प्राप्त झाली. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष उडला गहिनीप्रती, गहनी प्रसादी निवृत्ती दातारा, ज्ञानदेवा सारा चोजविले. अशाप्रमाणे कालच्या सत्रामध्ये 9 नारायणांचं प्रगटीकरण पाहून गुरु परंपरेला स्पर्श करून मग ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानोबारायांचं चरित्र, जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र, श्री संत मीराबाईचं चरित्र, श्री संत कुर्मदासाचं चरित्र, श्री संत चोखामेळांचं चरित्र, अनेक संतांचे चरित्र आपल्याला या 7 दिवसामध्ये जेवढे जास्तीत जास्त चरित्र आपल्याला पाहता येतील तेवढे जास्तीत जास्त पाहण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. मल्हारी मार्तंड भगवान की जय. चला आरती सर.